नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी सायन्स यामधील चॅप्टर 3 फोर्स अँड प्रेशर याचा अभ्यास करत आहोत। त्यामधील आपण आज प्रेशर ऑन सॉलिड्स याचा अभ्यास करणार आहोत। तर प्रेशर ऑन सॉलिड्समध्ये काय आहे, तर सॉलिड्स म्हणजे काय आहे की एक कठीण पृष्ठभाग आणि त्याच्यावरती हवेचा म्हणजे जो काही दाब असतो त्याचा आपण अभ्यास करणार आहोत। तर त्याच्यावरती दाब असतो का, तर हे आपण त्यामध्ये अभ्यासणार आहोत। आता आपल्या ज्या आजूबाजूला हवा असते, आपण राहतो, आपण हवेचं श्वसन करतो, तर ती जी हवा आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये असते, आपल्या वातावरणामध्ये असते, ती हवा काय असते, जी काही वस्तू ह्या पृथ्वी तलावरती उपलब्ध आहे त्या सगळ्यांवरती ती हवा तिचा प्रेशर जे असतं ते कार्य करत असतं, तिचा दाब काय असतो कार्य करत असतो। म्हणजेच इथे त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की एखादं वजन जेव्हा आपण एखाद्या कठीण पृष्ठभागावरती ठेवतो त्याच्यावरती काय होतं, हा दाब असतो तो कार्य करत असतो। मग हा प्रेशर जो आहे किंवा हा जो दाब आहे तो कोणावरती अवलंबून आहे, तर त्या वजनाचं जे काही व्हॅल्यू आहे किंवा त्या वजनाचं जे काही माप आहे त्याच्यावरती आणि ज्या भागावरती ते आपण ठेवलेलं आहे त्या दोघांच्या मध्ये हे दाब किंवा हा जो प्रेशर असतो तो काय करत असतो, कार्य करत असतो। आता थोडक्यामध्ये त्याचं उदाहरण इथे तुम्हाला दिलेलं आहे बघा पुस्तकामध्ये, की एक कठीण पृष्ठभाग आहे बघा, हा इथे वरतीही याच्यावरती त्यांनी काहीही वस्तू ठेवलेली नाही आहे। ह्या बॉक्सवरती ही एक फळी ठेवलेली आहे आणि यावरती त्यांनी काहीही वस्तू ठेवलेली नाही। पण ह्या दुसऱ्या चित्रामध्ये त्यांनी काय सांगितले की ह्या बॉक्सवरती एक फळी आहे, जशी इथे वर आहे तशीच, आणि त्यावरती ही 4 पुस्तकं त्यांनी सलग अशी मांडून ठेवलेली आहे। तर त्यामुळे या भागावरती हे पुस्तकं ठेवल्यामुळे इथे एक प्रेशर काम करत आहे। त्यामुळे ही फळी बघा थोडीशी वाकल्यासारखी तुम्हाला दिसत आहे। पण ह्या तिसऱ्या चित्रात त्यांनी बघा काय सांगितलेलं आहे, म्हणजे इथे हा जो दाब आहे किंवा हा जो प्रेशर आहे ते इथे कार्य करतोय पण तो इकडे कार्य करत नाही आहे। पण इथे ह्या तिसऱ्या चित्रात बघा ही सगळी पुस्तकं त्यांनी एकावर एक रचून या फळीवरती ठेवलेली आहे आणि ह्या पुस्तकांचा जो दाब आहे त्यामुळे काय होते की ही जी फळी आहे ती या मधल्या भागामध्ये वाकलेली आपल्याला दिसती आहे। म्हणजेच इथे काय आहे, ह्या पुस्तकांमध्ये आणि ह्या फळीमध्ये काय होते, म्हणजे ह्या भागामध्ये काय होते की तो जो फोर्स तो जो प्रेशर आहे तो काय होते इथे कार्य करत आहे, म्हणजे ह्या पुस्तकांमध्ये आणि ह्या फळीच्या पृष्ठभागावरती। तर अशा प्रकारे हा हवेचा दाब जो आहे तो काय आहे, हा कठीण पृष्ठभागावरती याप्रमाणे कार्य करतो, हे आपल्या लक्षात आलं। आता पुढचं जे आहे ते प्रेशर ऑफ लिक्विड। आता लिक्विड म्हणजे पाणी, थोडक्यामध्ये द्रव पदार्थ। आता त्यांनी इथे आपल्याला एक त्यासाठी काय सांगितलेलं आहे, एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे बघा। हेही तुम्हाला एक बाटली त्यांनी दाखवलेली आहे आणि त्या बाटलीमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, तुम्हाला तिला एक छिद्र पाडायचं आहे। त्या छिद्रामधनं काय करायचं आहे, तुम्हाला एक काचेची नळी आतमध्ये सरकवायची आहे। काचेच्या दुसऱ्या टोकाला तुम्हाला एक रबरचा फुगा लावायचा आहे आणि ही जी इथे तुम्ही छिद्र पाडून ही जी नळी इथे सरकवणार आहात, तर इथे त्यांनी तुम्हाला सांगितले की इथनं पाण्याचं लिकेज होऊ नये म्हणून इथे मोल्टन वॅक्स तुम्हाला त्यांनी लावायला सांगितलेलं आहे। आता जसं जसं तुम्ही ह्या बाटलीत पाणी भरत जाताल तसं तसं हा फुगा फुगतोय का हे तुम्हाला त्यांनी बघायला सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे जे पाणी आहे त्याचा जो दाब आहे तो त्या बाटलीच्या आतील पृष्ठभागावरती कार्य करतोय का हेही त्यांनी तुम्हाला बघायला सांगितलेलं आहे। तर ही एक ॲक्टिव्हिटी आहे, ही एक कृती त्यांनी तुम्हाला करायला सांगितलेली आहे। तर साहजिकच इथे काय होणार आहे, हा फुगा तुम्हाला फुगलेला दिसणार आहे। म्हणजेच काय होते की ह्या हवेचं जे प्रेशर आहे या बाटलीतलं ते काय म्हणजे पाणी भरल्यामुळे हे हवेचं प्रेशरने काय होते, हा फुगा इकडे फुगणार आहे
आणि ह्या पाण्यामुळे ह्या बाटलीच्या आतील पृष्ठभागावरती ते जे दाब आहे किंवा जे प्रेशर आहे तो काय आहे कार्य करतो हे असं आपल्या लक्षात येते. आता इथे जी दुसरी आकृती त्यांनी दाखवलेली आहे, इथेही त्यांनी काय केलेलं आहे की एक बाटली घ्यायला लावली आहे, त्यामध्ये पूर्ण पाणी भरायला सांगितलेलं आहे आणि 3 ठिकाणी इथं त्यांनी एका निडलनी तुम्हाला छिद्र घ्यायला सांगितलेली आहे आणि त्यातनं तुम्हाला काय बघायला सांगितलं की कुठल्या छिद्रातनं जास्त पाणी बाहेर पडते किंवा लवकर पाणी बाहेर पडते. तर साहजिकच हा जे खालचं छिद्र आहे त्यातनं पाणी थोड्या अंतरावर पडते आणि जास्त पडते का, तर हा जे वरचं छिद्र इथे जे हवा आहे, ही हवा, ह्या हवेचा दाब जो आहे तो हा खाली खाली येत जातो आहे आणि वरचं जसं म्हणजे इथे खालनं पाणी लवकर बाहेर पडणार आहे ह्या तिसऱ्या छिद्रापेक्षा. म्हणजे हे झालं आपलं लिक्विड प्रेशर. आणि म्हणजेच काय त्यांनी सांगितलं की जसं जसं प्रेशर वाढत जाईल तसं तसं हे जी पाण्याची खोली आहे ती काय आहे वाढत जाणारी, म्हणजे खालच्या बाजूला प्रेशर हे हवेचं जास्त प्रमाणामध्ये कार्य करतं असं याच्यातनं आपल्या लक्षात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रेशर ऑफ सॉलिड अँड प्रेशर ऑफ लिक्विड ह्या 2 प्रेशर्सचा अभ्यास केलेला आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे समजलं असेल. पुन्हा एकदा तुम्ही याचा अभ्यास करा, पुन्हा हा व्हिडिओ बघा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.